आम्ही आता घरी पोचलोय आणि आम्ही पार्किंगमध्येच थांबलोय कारण कुणाल चावी विसरलाय. कुणाल विसर तोंड दाखव, तुझं तोंड दाखव. चावी विसरतो कसा मला तेच कळत नाही. हा माणूस हसता आणि दात काढता. काय करू मी भावा शिन्नू? चावी विसरण्याचं मुख्य कारण तुला सांगतो. मी गाडीतच चावी ठेवतो. आज ती माझ्या खिशात गेली चुकून आणि मी टेबलवर काढून ठेवली. पण हाडूची लक्षात कोणाच्या होते? पण तुझी चावी कुठं आहे? मला दिलीच नाही चावी. माझ्याकडची चावी मी ताईला दिली. मला चावीच नाही दिली. तू सांगितलंस की अशी कुठे तू एकटी जाऊन एकटी घरी येणार आहेस, माझ्याच सोबत तर येणार आहेस. गेल्या अर्धा तास झालं थांबलोय. अर्ध्या तासापासून चावीच्या भाडी तो बिचारा आता सौरभ येतो लो ते का फाटपटी जाऊचा प्राजक्ता काढू. प्राजक्ता सकाळी येताला हो माणूसच बाई काय चित्र याचा आणि काय चावी. मला वाटतं तू बिग बॉस या सीझन मध्ये गेला पाहिजे होता. चावीवालाच सीझन आहे. तू पहिला काही एक चावी प्राजक्ताला का नाही म्हणजे प्राजक्ता पहाटे येते देवबाग वरून आणि तिच्याकडे सामान आहे सिंधुद्योगचं म्हणून. घाल ह्याला शिव्या घाल, याला शिव्या घाल सौरभ. नाही झोपणार काय मला ओरडून घेऊन आला घरी. लवकर चल. काय करते संकिता? येऊन काय उजोड घातलं? पार्किंग मध्ये मच्छर मारत हो. मला एक दे चावी बनवून. थांब ते घे, ते 2 घे. बोल रे कुणाल 4 शब्द. बोल रे. कसा मान खाली घेऊन राहिलेस? अच्छा बोल. सध्या काही नाही. कायम चावीचं तुझं काहीतरी असतं कायम. काढायचंच नाही झालं बॅगेत मी गाडीतच ठेवतो. ही माझा काय संबंध? ही म्हणजे काय? त्या बॅग मध्येच राहू द्यायला पाहिजे. मारू नको म्हणजे मारू नको म्हणतं. चला चावी एक अद्भुत सोहळा व्हायला पाहिजे तुझ्याकडनं. काय बोलतं? तर मंडळी तेच मी सांगत होते. काल चावी विसरल्यानंतर आज सकाळी कुणाल चावी घेऊन निघाला आहे जिमला. मी एक माझ्यावर फिल्म केली पाहिजे. चावी घेऊन निघाला कुणाल. चालली बाबू. धुवून ठेवलीस की काय गाडी? तुला झंडा ठेवली होती तर काय? चालली आमची गाडी. माझी पहिली गाडी विकताना मी जाम रडली. आता कशी रडलेले कुणाला ती एकदा हे केलं ना की मग ती हिंमत येते. मग काही वाटत नाही. आता पटापट लक्ष्मी होती पण नंतर तेच झालं की ती एक ती विकावीच लागते. म्हणजे आपण गाड्यांमध्ये इमोशन्स नाही टाकू शकत आपण. 15 वर्ष होती आता असं तेवढं हे नाही होतं. जाम त्रास. सामान खूप असायचा. सगळ्याच गाडीत मी आंबे आणले. आंबे किती असायचे माहिती त्याच्यात. काका आठवण काढतात अजून त्या गाडीची. स्विफ्ट आंब्यासाठीच आहे. ऑडी सुद्धा सोडत नाही. ऑडी पण सोडली. ट्रक घेतला ट्रक घ्यायचं माझं स्वप्न आहे. ट्रक घ्यायचं मी याला बोलले तर टेम्पो ना 4 व्हीलर नाही तो ह्याचा बोलेरो पिकअप तोच घेणार मी. टोयोटा वाली ना मी त्या दिवशी बघितली. अच्छा ह्याच्यासाठी माल वाहतुकीसाठी. ॲडव्हेंचर फिरा त्यामध्ये पण फिरू शकते. नाही पण त्याच्यात स्पेस कमी आहे ना. तुम्ही कोणती म्हणताय तसं नाव मला. फॉर्च्युनरच आहे ती. अर्धी फॉर्च्युनर मग मागे ते केबिन दिले तुम्ही पॅक करू शकता. हॅलो मी ट्रक घेणार पुढच्या वर्षी. ट्रक आंब्यांचं टेन्शन राहील. एक्झिबिशनचं टेन्शन राहील. मग काय बाकी तुझं भाडी मारायचं. भाड्यावरती द्यायचा. तू आणि मी
आपण भाडी मारू कोणा भाडी मारायची रोज कळंबोलीला उभं राहावं लागेल. वगैरेला जायचं तिकडे ह्याच्यामध्ये MIDC आहे नाही तळोजा बिळोजा टाइमपास नसला की गाडी मारायची. अरे प्राजक्ता कुठे बघ पर्याय नाही, इमोशन्स असे सांभाळून ठेवून काही उपयोग नाही ना. गाड्यांच्या बाबतीत वाईट जाम वाटतं मला जाम. पण तिथे रिक्षा आहे. आता आपण खाली ठेवलो त्याच्यामुळे विचित्र वाटतं. एक शेवटची परत दिसत नाहीत गाड्या. माझी एकतर अजून नाही दिसली. तर इकडून लास्ट दिसणार. मस्त होती दिसायला. सौरभ चाललाय कोणाला कसं वाटतंय? दादा रडेल आता. मला वाईट वाटतंय कारण माझ्याकडे एकमेव माणूस लक्ष देणार आहे. आई लक्षात नाही आता उद्या तुला कशी रडवते बघ आई आता. शप्पथ. तुला कॉफी पण नाही नाश्ता पण नाही. तुला व्हिडिओ कॉल पण नाही करणार जा. काकी माझी बायको या दोघी म्हणजे अशा पण कुणाल निदान व्लॉग्स मध्ये तरी सेम 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 बोलत राहा. मागच्या एका व्लॉग मध्ये बोललायस की सौरभ तर अंकिताच ऐकतो, सौरभ माझा ऐकतच नाही. जाऊन त्याला छेडत असतो. अच्छा. माझं सगळं पाण्याची बॉटल पटकन त्याला बोललो ना सौरभ संपली लगेच दुसऱ्या मिनिटाला कुठून भरतो बेसिन मधून भरतो कुठून भरतो काय म्हणजे झपकन आणतो पण देतो भरून वाटतलं भरतो ना मग बरोबर. Fast आहे. तो बस सगळे रडवायलाच लागले मग तो का पहिल्यांदा माहेरी चाललाय का तो? रडतोय सौरभ. जायच्या एक कचऱ्यासारखे वाउचर कुणाल हे पाहिजे. वाली हे मग कर ना हे मेसेज बघ वाच मोठ्याने. बरोबर खाली मी मेसेज लिहिला खैर मेरे जीजू तो मुझे सिर्फ गालियां ही देते हैं. त्याला काल बोललेलं आईस्क्रीम मागव अजून मागवलं. अच्छा तू काल त्याच्यासाठी बोलत होतास? काल रात्री आम्ही काहीतरी द्यायला आलेलो तेव्हा बोलत होता आईस्क्रीम घेऊया तिला म्हणून. म्हटलं मध्येच का काय भेटलं नाही पण आम्हाला तिकडे काय मिळालं नाही. अरे तिथेच भेटतं नॅचरल. नाही तुमच्या टर्न केल्यावर नाही भेटत काही. मग यायचं तिकडून. विसरलो टर्न केलं आपण ब्रिज तू वरून बोललेला काहीतरी आईस्क्रीमचं. अच्छा मग ते नव्हतं माहिती. चांगले हे चांगले मेरे जीजू जीजू best अच्छे है. नाही जीजू बेस्टच आहे फक्त जे मागितलं ते नाही देत आधी शिव्या देतात मग त्याचं बघा चल सोडू चल बाबा बेटा. थांब तो काय बेटा जाय सर काहीतरी त्याचं कामच चालू असं. कधी येशील तू? किती तारखेला येणार तू काय ठरवलंस? असं मला विचारत जा माहेरी जाताना. मी बोलतोच तिला मी दर जातच महिन्याला नाहीस ना 5 माहेरी? दिवस तू जा माहेरी असं मी बोलत होतो. तू जातच नाहीस ना पण माहेरी. जाणार आहे ना मी आता चालले ना. पण आहे तुझं माहेर इथे कुठे? पण तू येत नाही. छी, ते नाही आवडत मला. देवबागच जे आवडत. आहे ते clear. काहीतरी उगाच प्रॅक्टिकल तरी बोल. बोललेच ना मी expression दिले. मला तर माहिती पण नाही ती रूम
मग ये ना. एवढा किती ना? 20 दिवस झाले, 20 इकडे देवबागला आहे दिवसाला माहेर 200 माहेर इथं कुठलं त्या पनवेलच्या इथं स्टेशनच्या बाजूला कोण येणार तो आहे? कसला माहेर माहेर म्हणजे ती नवऱ्याला म्हणजे नवऱ्यापासून जरा 10 मिनिटं लांब राहायला येऊ शकते. लांब ती राहील काय 10 मिनिटं रे. 10-20 मिनिटं नाही यांचं तर 7 तास 8 तास 8 तास लांब. मग आम्ही आता काय पुण्याला जायचं? तुम्ही कसं तुमचं तुम्ही घेतलं म्हणजे तो माहेर नाही झाला घेतलं ना म्हणजे तिथे अजूनही तिचं माहेर आहे. माहेर देवबाग आईला सांगाल ना. सांग आई मी आई जे काय बोल बोल ना बोल. हे बघ स्वच्छ अभियान महाराष्ट्र टाकीन डस्टबिन मध्ये आई जास्त बोलतोय. हे बघ स्वच्छ अभियान महाराष्ट्र तिच्या तो ते चाप चापाला म्हणजे तो चापाचं काहीतरी कर त्या काय दुसरा चाप घेऊन आलेले. पनवेल साईडचं जर एक्झिबिशन लागलं तर हा पहिला चाप लावला पाहिजे एक्झिबिशन. मी दुसरा चाप काल घेऊन आलेले. सौरभला पण बोलले दादाचं लक्ष कसं एक्झिबिशन नाही तो एक हे म्हणून ठेवला पाहिजे म्युझियम आता. बोलायचं होतं का तुला? एक्झिबिशनला पहिले लावते Exhibition एवढा पण नाही sale म्युझियमला एक्झिबिशनला एक्झिबिशनला कोण विकत घेईल? एक्झिबिशनला का कोण विकत घेईल चाप? चला सौरभ चालला. ए, सौरभ कुठं किती दिवस चाललास चालला रे. किती दिवस चालला सौरभ किती दिवस जाऊ सांग ना तुझं एकदा तू सांग एकदा त्याला. किती 17-18 दिवस चाललायस असं वाटतंय. नाही रे दादा 5च दिवस चालले बघ. गबरे. ताई ती जाते तिचं काकी आम्ही जाऊन येतो. मी तुमच्यासोबत येते. गाडी हा मी तुमच्यासोबत रिटर्न येणार. परत कशाला? अरे पण तुझं काय चाललं? मी तिला आधीच विचार तू जात असेल तर मग सोबत जाऊ मग. टॅक्सी नाही तर सोडलं असतं. ताई मी येणारच ना उद्या. राजी आता अशी होती ना ती आता अशी झालं. कुठे? ते उठत नाही ठीक आहे मला ऐकून सांग बेटा सांगतो. ओके बेटा. सगळ्याच्या सोबत जाऊन भेट. कुठून जातोय आपण? कुठच्या साईडने जातोय? इकडून जायला लागणार तिथं टाके शिगा निघाल्या अच्छा ते उठत का नाही सांग त्यांना. काय म्हणालीस तू? मला मेसेज आलाय. थोडा शांत बसा. मंगळसूत्र महोत्सव आहे ना? मंगळसूत्र महोत्सव आहे. मला एक पाहिजे अजून. कुणाल छोट रेग्युलर वेअर. बॉन्ड ऑफ मॅरेज लवकर ये लवकर ये. लवकर ये. चालतं येत. चल चल राजा. बाय बाय. इकडे मागे कुणाल जाम पकवतो. तर आता कुणालचे काही मित्र आहेत तर त्यांचं काहीतरी मॅटर झालंय. ते एकमेकांशी बोलत नाहीयेत आणि कुणालने आता असं केलंय की त्या दोघांनाही बोलवलंय घरी. त्या दोघांनाही माहित नाहीये. हा? एकाला माहितीये एकाला माहितीये की तो दुसऱ्याला भेटणार आहे. दुसऱ्याला माहित नाही कारण त्याला त्याचं माझे तोंड खूप आधीपासूनचे मित्र आहेत ते खूप वर्षांपासूनचे आणि आमचं काही मॅटर झालं तरी तो सॉल्व मी करतो त्यांच्यात काही मॅटर. पण ह्या वेळेला मी करणार आहे. आज तू मी जज आहेस करणार मी आहे. दुतोंड्या वकील आहे. हा दुतोंड्या वकील आहे. मी जज आहे असं त्यांनी ठरवलंय आणि ते येणार आहेत. आणि मी त्यांना पहिल्यांदा लग्नातच भेटले पण फार भारी म्हणजे आगरी भाषा जी काही फार सुंदर आहे आणि आगरी बोलतात ते असं भारी. तर मला असं जाम भारी वाटतं. म्हणजे मला असं सारखं हसायलाच येत असतं ते जेव्हा बोलतात ते. आणि सगळे मस्त आहेत ते. तर त्यांच्यात झालेलं भांडण मिटवण्याची जबाबदारी आज माझ्यावरती आहे कारण शेवटी जज जे काही हे पास करेल त्याच्यावरती तो निकाल काय असेल तो माझ्या हातात आहे. तर बघूया काय होतंय. आता त्यांचे सगळ्यात पहिले तर मला एक्सप्रेशन बघायचे एकमेकांना बघितल्यानंतर ते काय रिॲक्ट होणार आहेत. आणि ते कुणाल घरी मुन्नी आहे आणि त्यांच्यासाठी कुणाल बाबू आहे. बाबू काय करायचा बाबू असा काय बोलायचा बाबू. बाबू ह्या तू बरोबर नाही केलास. तू ह्याला कशाला बोलावलास असं मला नीट बोलता येत नाही ना आगरी. मला पण नाही येत तशी. बघूया काय होतंय. कुणाल आला का तुझा मित्र? हा येतोय आता बघ, येईल. कोण येतोय? सत्यम सत्यम त्याला म्हणजे माहिती आहे ना, ज्याला माहिती आरोपी आहे. नंबर 1 ज्याला माहित नाहीये तो. वी आर वेटिंग.
वेलकम. काय खायला घेऊन आला? काय घेऊन आला? हॅलो काल गुलाबजामुन काळे गुलाबजाम. काळे खरंच? काले नाही काल काल गुलाबजामुन मस्त. आम्ही याला सिंह म्हणतो. कशाला? केसांमुळे? याला सिंह म्हणतो. हा. शिव शिव हे काय आहे तुमचं? सिंहाची मजा तुला माहिती नाही असेल. याची मजा करे अच्छा. आमच्याशी कावलं उरलं झाली सुरुवात तुझी. काय केलं? पाय पाय दिला ना? पाय दिला बोला. नाटकं करते कामटाला तिथून कामटाशीच काढलं असं सहज बोललाय आता खायला मोबाईल आहे पार्सल काय करतो ठीक आहे चालेल काय रे? आता चालेल आता बोल हम्म. मी नाही देत आता. गुगल पे मार तुमचा हॅलो हो हो झालं काय? काय करणार नक्की गप्पा बघ एवढं मारतोय आई शपथ मला डाऊट आलताच तरी पण आलताच मला डाऊट आलताच मला डाऊट आलताच हॅलो मी त्याला बोललो दिवसात 3 वेळा बोललो मी कुणाच्या तिथे चाललं बाहेर बोल ना बोल मी आता पनवेलला आहे बोल बोल ना काय झालं काम झालं आता फोन काय येते हा? आता फोन मी जाम येते ना. कोण मॅनेजर आरोपी नंबर आरोपी नंबर 2. मी कोर्टात पूजाला बोलू का अजून चालू राहील. फोन ठेवणार नाही. तुम्हाला हलवा 256 GB नाही ठेवणार नाही. कोण ठेवणार आहे? असा प्लॅन होता का यो गेम प्लॅन होता बाबू तुझा कपडे चेंज केलं तू मग लाल टी-शर्ट पुढे आहे. लालूचं काय? काय मग कुणाला पुढे काय? आता फोन ठेव बाजूला. अशी गेम केलीस का गेम नाही माहिती. मी तुला बोललो ना किती वेळा बोललो मला तीनदा बोललो मी काय? ठीक आहे. कुणाची तर चाललंय कुणाला बोलवलं काय काम आहे मला माहित नाही काय काय मला माहित नाही बोललो असं तीन वेळा बोललो. नाही, ह्यो हे तरी होतं पण- ना, कोर्टाची डेट फिक्स पण झाली. ह्यो तरी पण बोलत नाही मला कोर्टात केस हा. फाईल झाली. कसं बोलू? कोर्टात मी कसं बोलू सांग? ए सत्यम पहिलाच षडयंत्राचा रचणारा मेन कोण विचार? कोर्टात केस फाईल झाली कधी? 1 महिन्यापूर्वीच 1-2 महिन्यापूर्वी. तारीख ठरत नव्हती. तारीख- 7 होता का मग काय? फालतू कार नाही मी तुला कधीपासून ओळखतोय मी तुझी एकदम फालतू कार नाही की मी झोन मध्ये असतो मी हे करतो ही घाणेरडी कार गाणं झाल्यापासून ही कारणं चालू झाली गाण्याच्या आधी त्याला- त्याला कारणं कारण नव्हती आहे. हा तेव्हा कारणं नव्हती गाणं झाल्यापासून ही कारणं चालू झाली का मी बिझी आहे मला हे झालंय मला ते झालंय हा मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे मला असं झालंय मला तसं झालंय ही असली फालतू कारणं याची या माणसाची हा मला फोन केलास काय मला फोन केला त्यांनी फोन नाही केला तू फोन नाही केला लोकांची कामं नको करून द्यायला. लोकांची कामं कर मी तुला तेच बोलते मग त्याला सांग की नाही होणार गाणं आधी शेवटी त्यांनी त्याचं गाणं केलं की नाही केलं मी निघालं त्यांनी तसं केलं की नाही मी मान्य करतो चुकी झाली. मग चुकी झाली मग हे मान्य करलं मान्य मग चुकी झाली, बोललो ना चुकी. तुम्ही स्टार्ट पासून काय मान्य केलं आता का मान्य करतो? मी बोललो ना सोडून तुला पण. ऐक 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 पण त्याची एकट्याची चुकी झाली पण याने पण हे मान्य केलं पाहिजे की याने तुम्हा दोघांना तुम्ही कोण दोघे मोठे शाणे लागून गेलात
तुम्हा दोघांना न सांगणं, हा सांगितलंच नाही म्हणजे तुम्ही दोघांनी पण तितका कॉन्टॅक्ट ठेवला नाही जेवढे ते दोघे कॉन्टॅक्ट ठेवतायत. 3.5 महिन्यापूर्वी याला मी सांगितलेलं, याला मी स्टार्टिंग पासून सांगितलं ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून बोललो सोनू तुला मी, झाला त्या दिवशीपासून बाबू सोनू असा असा विषय होत चाललाय, वीरूने असं असं केलाय. नाही वीरूने असं असं केलं हे ही दुसरी गोष्ट झाली, पण तुला गाणं बनवायचं आहे हे तू या सगळ्यांना सांगितलंस का? मला आठवतंय काय नाही, एकच मी बेबी शॉवरला फोन केलता, आई शपथ तुझी शपथ. बेबी शॉवरचा मला आठवत नाही. तुझा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. कुणाल एक मिनिट बेबी शॉवरचं सोड, त्याने मुलगा झाल्यानंतर सुद्धा फोन तुला फोन केलेला. केलता. ऐक मग हॉस्पिटलला तू येणार होतास, हा. तू आला? नाही नाही. नाही आलो. काय? तिच्यामुळे नाही आलो. ए, ओय, ओय, गप. तिला ओळखतात, तिला बघ- ए, चल. हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट रूम होता. एक मिनिट आलो नंतर एक नंतर मिनिट. तो आला तो 3 महिने. ओ सत्यम भाऊची हा. नंतर 3 महिन्यांनी पण कोणामुळे आला वहिनीने विचार? सांगितलं तेव्हा आले. मी सांगितलं तेव्हा आलायस, याला स्वतःहून नाही आलायस. काही तर लाईक 0 माणसं आली पण नाही, हा फोन बी नाही केला. ते तू कुठे? हा नालायक माणूस. आज तो काय बोलला माझ्या बायकोला? काय बोलला? वीरू सारखा मित्र नसावा. नसावाच, मग मी कसं नसावाच. जो जिथं मित्र स्वार्थ बघतो तो मित्र नसावा. वीरू सारखा मित्र नसावा. तू जर मान्य करतोस तो स्वार्थी आहे, तर मग तू काय स्वतःहून बोलतोस ना. हा माझ्या बायकोला काय बोलला? वीरू सारखा अरे पण ऐका तुझी बायकोला तो काय त्याची बायको तुझी बायको सगळं सोडा, बायकोला तुम्ही काय सांगाल त्याच्यावरनं तुमची सगळ्यांची इमेज बनतेय. बायको या नंतर आल्यात, तुम्ही सगळे आधी आहात, नको समजायला. तुम्ही सगळे आधी आहात. माझ्या बायको याची इमेज चांगलीच आहे. मी तिला सांगून पण आलोय कोर्ट आहे, असं असं आहे, ही केस आहे, तो येणार आहे. तिचा फोन तरी आला मला, तू तोंडे वकील. माझ्या बायकोचा फोन आला? नाही नाही. हा तुला आला बायकोचा फोन? आला मला. तुला पण आला? मला आला का नाही आला? तिला तिला माहिती माहिती आहे, आहे काय केस आहे, केस आहे. कोर्ट आहे, जज आहे, शिपाई आहे. नाही आला फोन, अजून नाही आला बघ फोन माझ्या बायकोचा. 12:30 वाजले. बाबू माझा वाट बघत झोपला असेल. मग तिला पण वाटत असेल ना, मी जर याच्यामध्ये वाईट सांगितलं असता, तिचा फोन असता, "ओ या घरी चला कुठं त्यांच्याशी बोलत बसता", असंच बोलला असता. तिच्या याच्यामध्ये वाईट अशी एक गोष्ट चुकली वीरू, तुझ्या मुलाला बघायला गेला. अरे पण हा जर बोलतोय की वीरू सारखा मित्र आयुष्यात नसावा, मग माझं काय झालं? नसू दे. मला त्याच शब्दाचं वाईट वाटलं. तुझ्या आयुष्यामध्ये त्याच्या पोराला बघायला जाऊ ना. अरे तुझ्या अर्थ माझे तर काला मित्र नसावाच. मी त्या गोष्टीत बोलते, पण मुलाचं काय चुकलं आहे? असावा. पण एवढा काला नसावा. हा ठीक आहे चालेल, माझ्या का नसावा. मुलाचं काय चुकलं आहे? चालेल त्यांनी 10 फोन केलं. अरे पण तो असं बोलतोय, मी कसं जाऊ म्हणून सांगतो. कशाला बोलतं? तू त्याच्या फोन का नाही उचललीस मला सांग. इगो याचा एकच तर इगो. इगो मी मागाशी इगो बोललो इगो ना. इगो. तो बोलले ना, जर आता तू एक झालास हा. तर आम्ही बोलणार नाही. कोण बोलला? आणि कबूल करावं सोडून. असं बोलत काल्या तू सोनू मला- बघा शिपाई बघा आता कसा मी निघाला. त्याला बोललेलो सोनू, मला बोलला नाही, नाही. जर तू विषय आता बोललास तर हे काय समजलं? याला शिक्षा द्या, याला शिक्षा तोंड द्या. विसरा. त्याला बोलली काय? नाही नाही याला शिक्षा द्या. मला नाही आठवत. जज याला शिक्षा द्या. Music director आहे. मग मी चल. त्याला बोलली का? चल भांडण सॉल्व करा, चला उभे राहा. आपण दोघं नाही, तुम्ही दोघांनी मध्ये मिठवा. मिटवा चला. मनापासून वाटत असेल तर मनापासून वाटत झाला बरोबर. हे बघ, एक गोष्ट आपल्या धर्मात, आपल्या याच्यात लिहिलेली आहे. धर्मात कुठे आला? नाही, कुठे लिहिलंय? नाही माहिती. कुठेही लिहिले की क्षमा करा. तर क्षमा करा. तो स्वतःला शाळा समजतो एवढा. नाही समजत. हे काय ए वीरू तू याच्यामध्ये निघास तू. काय जास्त ऐक जास्त चुकीचा तू आहे. जास्त मान्य कर, चूक मान्य कर. असं नाही पूर्ण अजून जोरात. आम्ही का separate? आम्ही का separate? जा तू पण जा. झालं बाई चौककर झालं. काय नाही, चला,
ऐक एक काम करू आपण, याच्या मुलाचं बोरनाण असेल ना, झालं चाललं. कसं काय झालं? पहिलंच केलंस का आधीच? मग असं काय पहिला इव्हेंट येतो? घेतो कोण काल्या म्हणतोय त्याला? कोण बोलला काल्या बोलते? ब्लॉग सेव्ह कर आता नंबर. आता सेव्ह करा, चला एकमेकांचे नंबर सेव्ह करा. जाताना विरूला सकल सोड. मला बोलले उन्हात वहिनी हा. तुम्ही आहे ना लग्न परत करा, आम्ही परत येऊ. कारण आहे ना ते वाईब आहे ना, ते कोणच नाही क्रिएट करू शकत. इव्हन किती पैसा असू दे लोकांकडे, आमदार मंत्री खासदार असू दे, पण त्या वाईब फक्त त्या तुमच्यामुळेच होत्या आणि त्या परत नाही होऊ शकत. काय वाटतं सत्यम? नाही मला पण वाटतं तुम्ही परत लग्न करा. आम्हाला परत यायचं आहे. आयुष्यपद म्हणजे ते आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. अविस्मरणीय म्हणजे बेकार. म्हणजे तो क्रिकेटचा गेम, ते समुद्राच्या लाटा, ते तुमचा डान्स, आणि मेन म्हणजे आमच्या कुणालनी पहिल्यांदा डान्स केला तो. कुठे डान्स केला तो जेव्हा तुमची एंट्री होती, तुम्ही ते काय समुद्राच्या इथनं तुम्ही आले, आम्ही लाईन मध्ये उभे अच्छा, होतो. आपण ते डान्स केलेला. हा हा, कॉकटेल पार्टी. अक्षरशः कुणाला तुम्ही नाचवला. आणि तुमच्या कुठं आलं माहितीये का तो काय संगीत नाही गेम 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 कधी हा मेहंदीच्या वेळेस आम्ही पोहोचलो तिथं. पण त्याच्यानंतर जो माहोल तयार झाला ना भाई. आणि तो लग्नाचा दिवस पण तेव्हा मी तुम्हाला ओळखत नव्हते, तेवढं जास्त ओळखत नव्हते. ऐकून होते पण असं ओळखत तेव्हा नव्हते. फक्त तुम्हाला आले मित्र आहे कुणाचे. मित्र आहेत कुणाचे, असं होतं. पण आम्ही म्हणजे जी मजा आली नाही, पण आम्ही ठरवलंय, मी आणि कुणालने, की लग्नाच्या 25 वर्षानंतर परत एकदा ते रिक्रिएट करायचं. सेम एवढं सगळं एवढं सगळं त्याच टीम सोबत, फक्त काही लोक अवॉइड करून, जी तुम्हाला माहिती आहेत. हो माहिती. तर ती लोक अवॉइड करून आपण त्या लोकांसोबत आपण परत एकदा सेम जागी, सेम टीम सोबत, म्हणजे सेम डेकोरेटर असेल, सेम इव्हेंट असेल, भले दुनिया कुठच्या कुठे गेलेली असेल 25 वर्षांनी, म्हणजे तेव्हा तुमचा पोरगा 15 वर्षाचा असेल, काही असेल, 15 असेल, 25 काय असेल, पण आपण परत एकदा ते रिक्रिएट करायचं. 20 वर्षाचा असेल पोरगा, 20 वर्षाचा आणि पोरगी 15 वर्षाची. अच्छा बापरे. पोरगी नाही यार, आहे का दोन पाहिजे, दोन जे काय असेल ते एकच असेल 15 वर्ष. त्याचं असं म्हणणं आहे की किट्टू बिट्टू पण आहेत, दोन पाहिजे दोन. दोन पोरी आहेत ना ऑलरेडी. दोन पोरी ऑलरेडी आहेत. असं ग्रेट नको पकडू बाबा. पोरगी किंवा पोरगा. हा मग तेच बोलतो. कारण काय की मत कसं आहे? परत 25 वर्षानंतर याचं परत लग्न होईल तिथंच सगळं त्याच्याशी. सगळं सेम. मग आणि तो परत तू तुझा येशील ना. तुझा कमरेचा प्रॉब्लेम साठी करून घे, दुरुस्त करून परत साडू येणार, ऑडी चालवणार. त्या तुझा दुरुस्त करून घे ना. तिथे गेल्या वर्षी कमर दुखतंय, तो सांगतोय 1:30 वाजले, आता चला. मग ते सेम परत तुम्ही रिपीट करा. परत 6 नंतर तुम्ही गाडी चालवा सगळ्यांनी. चिरंजीवी सौभाग्यवती अंकिता आणि चिरंजीव कुणाल यांचं परत एकदा 25 वर्षानंतर लग्न होणार आहे. शुभविवाह आहे ते पण पण beachच्या पण side. तेव्हा तुम्ही दोघं एकत्र आहात ना आता? हो, हो. नक्की मनापासून हो. नक्की खरं सांगा. 100%. एकच 100% म्हणतोय, दुसरा 100%. तर हे दोन मित्र जे एकमेकांचं तोंडसुद्धा बघत नव्हते, आता त्यांची भांडणं मिटलेली आहेत आणि हे सगळे एकत्र आलेले आहेत. तुमचे पण असे काही मित्र असतील ज्यांच्याशी तुमची भांडणं झालेली असतील, पण तुम्ही त्यांना मिस करत असाल, तर नक्कीच ती भांडणं सोडवा. कारण आयुष्यात मैत्री खूप इम्पॉर्टंट असते आणि त्यामुळेच हे सगळं आम्ही आता सॉर्ट केलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे ना की आम्ही उद्या नवीन गाडी घेतो आहे, तर ती गाडी आम्ही घेतो आहे त्याचा ब्लॉग उद्या नक्की तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.